विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे, नाहीतर केमिस्ट्री असू दे. सगळेच टॉपिक काय अवघड नसतात. काही टॉपिक एवढे ईझी असतात, की सगळ्यांना जमतात. मग तशाच 2 टॉपिकवर, मॅथ्स मधल्या 2 टॉपिकवर आत्ता टेस्ट आहे. आत्ता लगेच तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, व्हिडिओ बघून झाल्यानंतर लगेच मी एक लिंक प्रोव्हाईड करेन. त्याच्यावर एक टेस्ट असेल. त्याच्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनवरती टेस्ट असेल, लक्षात घ्या. तुम्हाला त्या टेस्ट द्यायच्याच आहेत. ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. बरं कोणती टॉपिक आहेत? मी तुम्हाला सांगतो. टॉपिकचं नाव आहे मॅट्रिक्स. ओके. मॅट्रिक्स. आता बोर्डची तयारी आणि सी तयारी वेगळी असते, हे प्रूव्ह करून दाखवणारा हा टॉपिक आहे, लक्षात घ्या. बोर्डच्या तयारीसाठी सी कुठलाच शॉर्टकट आपल्याला चालणार नाहीये बरं का. एम आले तर चालू शकेल. पण रिटर्न सेक्शन डी, सेक्शन बी, सेक्शन सी मध्ये जर मॅट्रिक्स वरचा प्रॉब्लेम आला, तर ऑब्व्हियसली मेथड लेंदी आहेत ना, बरोबर आहे. बरं, मग आता आपल्याला सीटची तयारी करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, मी तुम्हाला सांगतो. आपल्या चॅनलवर मी जेव्हा 5 वर्षापासून जेव्हा YouTubeवर व्हिडिओ रेग्युलरली अपलोड करायला सुरुवात केली ना बाळांनो, 4 वर्षापासून म्हणूया आपण. तेव्हा एक मी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यात मी असं लिहिलं होतं थंबनेलमध्ये सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड्स. सांगू का? तो एवढा हिट झाला व्हिडिओ ना, की सगळ्यात जास्त व्ह्यूज त्यालाच आहेत. म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर चला व्हिडिओजमध्ये मोस्ट पॉप्युलरला क्लिक केलं, तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. 15 मिनिटं काढा ना वेळ. 15 मिनिटात मी तुम्हाला सांगतो तुमचे ते कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, शॉर्टकट्स. बरं, दुसरा कुठला आहे? लॉजिक. इव्हन मी तुम्हाला सांगतो जे-डबल-ई मध्ये सुद्धा मी असे प्रश्न बघितलेत, की टेबलवर बेस्ड आहेत. पण इथं मी तुम्हाला सांगतो निगेशन. ओके, रूल्स ते आहेत ते. स्विचिंग सर्किट, सिम्प्लिफाइंग द स्विचिंग सर्किट. तुम्हाला सांगतो अतिशय सोपे आहेत रे हे 2 टॉपिक. बोर्डच्या एक्झामचा विचार केला तर ऑलमोस्ट 14 मार्क आहेत तुमच्या 80 मार्काच्या पेपरपैकी. ओके. आणि ते आपल्याला करायचंच आहे. ओके. मग 2 टॉपिक असं जर आपण माझ्या एक डोक्यात आयडिया आलेली आहे. त्याच्यावर मी व्हिडिओ तुम्हाला नक्की थोड्या वेळात बनवून देईन बरं का. एक स्ट्रॅटेजी बनवूया आपण. रोज म्हणूया आपण थोडा-थोडा अभ्यास केला ना, तर मी तुम्हाला एक 20 दिवसाचा स्टडी प्लॅन देईनच हं. मी तसा व्हिडिओ नक्की बनवेन हं. कारण मला असं जाणीव झालेली आहे, की पॉसिबल आहे. रोज आपण 2-2 टॉपिक करत गेलो तरी सगळं पॉसिबल आहे. बरं, आता हे नक्की काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. हे नक्की तुम्हाला सांगतो. ह्याच्या टेस्ट, एवढा लोड, प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होईल काही दिवसांनी म्हणूया आपण. बोर्डची प्रॅक्टिकल एक्झाम, जेईचा पहिला अटेम्प्ट. मी सांगितलं एकदा, परत सांगतो. आयुष्यातली ही एक फेज आहे. ओके. कष्ट करण्याची वेळ आहे म्हणूया आपण. यात जो एक्स्ट्रा कष्ट घेईल, जो बरोबर या सिच्युएशन मधून पुढे जाईल ना, जमलं त्याला सगळं म्हणूया आपण. आणि हो, अपयश, यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू असं म्हटलं जातं. बरोबर आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करताय हे दिसतंय आम्हाला. तेव्हा अपयश येणारच नाहीये. तुम्ही जे मिळवलंय हे तुमचं यश असणार आहे. कारण तुम्ही झगडून ते मिळवताय. तुम्ही निवांत राहिलेला नाहीये हे लक्षात घ्या बरं का. तुम्ही प्रयत्न करताय. अरे एवढे टेस्ट, इतका टेस्ट तुम्ही देताय लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो संडे, आता रविवारी म्हणूया आपण. रविवारी काय होणार आहे, की फिजिक्सच्या 3ऱ्या-4थ्या टॉपिकवर टेस्ट आहे आणि क्रॅश कोर्सवर रेग्युलर संडे टेस्ट असतात ना, त्या मॅथ्समध्ये आय थिंक इंटिग्रेशन आहे बरं का बाळांनो. मग एवढा अभ्यास करणार आहे. इंटिग्रेशन नुसतं नाहीये, डेफिनाइट, इनडेफिनाइट ॲप्लिकेशन पण आहे. मग कुठली वाट बघताय? चला सुरुवात करा. पहिल्यांदा 2 टेस्ट आजच्या द्या. त्याच्यानंतर इंटिग्रेशन पण करायला सुरुवात करा. तुम्ही जसं तुमचं शेड्यूल असेल दिवसभराचं ते फुलफिल करा. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.